जैन मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही बैठका आहेत, तर त्या बैठका सध्या बघा पार पडत आहे. आपल्याला माहिती आहे, की जिल्हा परिषद ज्या आहे, त्याच्यामध्ये कोल्हापूर विभागासंदर्भात ज्या काही उच्च माध्यमिक शाळांसंदर्भात संच मान्यता या ठिकाणी बाकी होत्या, तर त्यांना संच मान्यता करून घेण्यासाठी जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आणि त्या पद्धतीने ज्या सूचना आहेत, तर त्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तर आपल्याला माहिती आहे, की शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी बघा बराचसा जो काही कालावधी आहे, तर तो लोटून गेलेला आहे. तर आताच्या घडीला महत्वाची जी काही कालच्या दिवसाला जी मंत्रालयीन स्तरावरती बैठक झालेली आहे ऑनलाईन स्वरूपाची व्हीसी. तर त्या व्हीसी मध्ये महत्वाचे जे काही शिक्षण मंत्री महोदयांनी जे काही शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहे, तर त्यांचा समेत जे काही पाठपुरावा असेल, तर तो त्या ठिकाणी बघा फॉलोअप देखील घेण्यात आलेला आहे आणि शिक्षक भरतीशी निगडीत असलेले महत्वाचे जे काही मुद्दे आहेत ते देखील चर्चिले गेले आहे. आपल्याला माहिती आहे की जे काही आताच्या घडीला पवित्र पोर्टल वरती जे काही सध्या बघा आस्थापना आहे, संस्था आहे, तर त्यांच्या जाहिराती अपलोड करण्याच्या जे काही कामकाज आहे, तर ते सुरू आहे आणि ते 31 तारखेपर्यंत सध्या बघा मागच्या महिन्याचं होतं. परंतु त्याच्यामध्ये परत ह्या ठिकाणी आपल्याला जून महिन्याचे जे काही 15 दिवस आहे, म्हणजे 15 तारखेपर्यंत जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात जी काही मुदतवाढ आहे, ती देखील सध्या बघा दिलेली आहे. तर एकंदरीत जी काही बैठक झालेली आहे, त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे या ठिकाणी बघा जे अधिकारी वर्ग आहे, तर ते अधिकारी वर्ग सध्या बघा उपस्थित होते. आता हे महत्त्वाचं जो काही इतिवृत्त आहे, तर ते ह्या ठिकाणी बघा तुम्हाला दिसते. त्याच्यामध्ये शिक्षण विभागाशी निगडीत असलेले इथं जे काही उपस्थित असलेले बघा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, त्यानंतर संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद ह्या ठिकाणी मुंबई, त्यानंतर संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, संचालक होते बालभारती पुणे, त्यानंतर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, त्यानंतर शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक योजना महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा अधिकारी सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, विभागीय जे काही उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व, शिक्षणाधिकारी महानगरपालिका संदर्भात सर्व, शिक्षण निरीक्षक सर्व मुंबई हे जे आहे, तर हे सध्या बघा यांना प्रति म्हणून इथं हे पत्र काढण्यात आलं होतं. तर ऑनलाईन व्हीसी मध्ये संपूर्ण जे काही अधिकारी वर्ग आहे, तर ते अधिकारी वर्ग सध्या बघा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि इथं जो काही विषय होता प्रामुख्याने राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक सध्या या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बरेचसे शिक्षण विभागाशी असलेले जे काही मुद्दे आहेत, तर ते मुद्द्यांवरती त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. ह्याच्यामध्ये माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली 2 जून 2026 रोजी दुपारी कालच्या दिवसाला 2 वाजता शालेय शिक्षण विभागाशी संबंधित जी काही सध्या बघा या ठिकाणी बैठक आहे, तर ती बैठक आयोजित झाली होती आणि सदर बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ठिकाणी संपूर्ण जी काही बैठक आहे ऑनलाईन पद्धतीने इथं घेण्यात आलेली होती. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांमध्ये आपल्या शिक्षक भरती संदर्भात देखील ह्या ठिकाणी बघा मुद्दा घेण्यात आला होता. आता ह्याच्यामध्ये संबंधित जे काही संयुक्त बैठकीमध्ये जे विषय आहे, तर ते विषय या ठिकाणी घेण्यात आले होते. त्याच्यामध्ये शाळा प्रोत्साहन नियोजन असेल, शालेय गणवेश उपलब्ध असेल, पाठ्यपुस्तके वितरण असेल, बरोबर. असे जे काही शाळा व परिसर स्वच्छता असेल, PGI संदर्भात होतंय, असे बरेचसे जे काही मुद्दे आहेत, तर ते मुद्दे या ठिकाणी घेण्यात आले होते. त्यानंतर जे काही बेसिक सध्या बघा गोष्टी आहे, शाळा परिसर स्वच्छता संदर्भात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, इमारत वगैरे, रंगरंगोटी, वर्गखोली दुरुस्ती, त्यानंतर गौण खनिज वगैरे ह्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या इतर निधीतून प्राधान्याने त्या ठिकाणी DPDC संदर्भात देखील ह्या ठिकाणी मुद्दा होता. CSR निधीतून ह्या ठिकाणी जिल्ह्यातील प्रमुख उद्योजकांच्या मदतीने शाळेचे भौतिक विकास करणे ह्या संदर्भात देखील इथं मुद्दा होता. तर आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्या शिक्षक भरती संदर्भात जो काही मुद्दा आहे, तो देखील सध्या बघा इथं घेण्यात आला होता. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जो काही 16 नंबरचा मुद्दा इथं घेण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये बघा इथं काय म्हटलेलं आहे, की पवित्र पोर्टल भरती पदोन्नती संदर्भात निर्णय तातडीने घेण्यात यावे आणि शिक्षक भरती नोंदणी करावी. असे या ठिकाणी बघा, एक म्हणजे पवित्र पोर्टल भरती, त्यानंतर 2 नंबरचा पदोन्नती संदर्भात म्हणजे जे काही प्रमोशन सध्या बघा बाकी आहे, त्या संदर्भात तातडीने जे काही निर्णय असेल, तर तो घेण्यात यावा आणि तिसरा म्हणजे शिक्षक भरती नोंदणी करावी. आता ह्याचे जे 3 मुद्दे सध्या बघा इथे चर्चेले गेले होते. आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं जो काही शिक्षक भरती नोंदणी अशा पद्धतीने इथे एक मुद्दा घेतलेला आहे. तर शिक्षक भरती नोंदणी अर्थात जे काही पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याचं सध्या बघा कामकाज सुरू आहे. तर ते ह्या ठिकाणी फास्ट गतीने आणि लवकरात लवकर बघा जास्तीत जास्त जाहिराती, जास्तीत जास्त आस्थापनाच्या या ठिकाणी अपलोड व्हाव्या. त्या उद्देशाने या ठिकाणी जो काही फॉलोअप असेल, पाठपुरावा आहे, तो देखील सध्या इथं घेण्यात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं
जी काही पवित्र पोर्टल पदभरती होत असताना त्याच्या अगोदर जी काही पदोन्नती संदर्भात या ठिकाणी एक सध्या मुद्दा होता, की जे काही शिक्षक आहे तर त्यांची पदोन्नती या ठिकाणी एक मुद्दा होता. त्याचा जो काही पदोन्नती होऊन लवकरात लवकर जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया म्हणजे या ठिकाणी व्हावी, त्या उद्देशाने देखील या ठिकाणी निर्णय जे आहे तर ते इथं घेण्यात आलेले आहे. आता बहुतेक प्रत्येक जिल्हा परिषदच्या ज्या काही याद्या आहे प्रमोशन संदर्भात तर त्या बहुतेक या ठिकाणी रेडी आहे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर जी काही कार्यवाही होऊन प्रमोशन ज्यांचं या ठिकाणी बघा होणार असेल यादीनुसार तर त्यांचं लवकरात लवकर होऊन तातडीने पुढील जी काही भरती प्रक्रिया संदर्भात प्रक्रिया जी आहे 2025-26 संदर्भात शिक्षक भरतीची कार्यवाही इथं बघा लवकरच सध्या सुरू होईल. तर त्या उद्देशाने माननीय मंत्री महोदयांनी जी काही सकारात्मक या ठिकाणी पावले उचललेली आपल्याला पाहायला सध्या बघा इथं मिळत आहे. तर ही एक महत्त्वाची जी काही सध्या चर्चा जी आहे तर ती चर्चा सध्या कालच्या दिवसाला या ठिकाणी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये बहुतेक जे काही जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात 15 दिवसाची सध्या इथं मुदत देण्यात आलेली आहे आणि काही जे जे काही जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये आपण मागे देखील बघितलं की कोल्हापूर विभागामधलं जे काही उच्च माध्यमिक ज्या सध्या बघा शाळा आहे संस्था आहे तर त्यांची बिंदू नामावली जी आहे तर ती सध्या तपासून घेण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आली आहे आणि त्या प्रक्रिया सध्या आता जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ते कालच्या दिवसापासून 2 तारखेपासून सध्या सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 जिल्हा त्या ठिकाणी बघा बिंदू नामावली जी आहे तर ती चेकिंग होणार आहे आणि त्यानंतर पवित्र पोर्टलवर ज्या काही वेकेन्सीज आहेत तर त्या वेकेन्सी म्हणजे या ठिकाणी 11वी आणि 12वी संदर्भात ज्या वेकेन्सी आहेत तर त्या बघा आपल्याला पवित्र पोर्टलवर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. तर सध्या ही महत्त्वाची जी काही शिक्षक भरतीशी निगडीत आणि शिक्षण विभागाशी निगडीत असलेला जे काही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जे काही शिक्षण विभागातील प्रमुख जे काही संपूर्ण अधिकारी होते तर त्यांची संयुक्त बैठक, आढावा बैठक या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली व्हीसीच्या माध्यमातून इथं घेण्यात आलेली आहे. तर ह्यानुसार बघा जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती लवकरच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण शिक्षक भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की आता जून महिन्यामध्ये जी काही शाळा सध्या बघा शैक्षणिक वर्ष सुरू होईल तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शाळेला शिक्षक मिळणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षक भरती कशी बघा या ठिकाणी पूर्णत्वास करता येईल त्या उद्देशाने ही एक महत्त्वाची जी काही 16 नंबरचा जो मुद्दा होता पवित्र पोर्टल शिक्षक भरती त्यानंतर पदोन्नती संदर्भात जे काही निर्णय आहे ते घेण्यात यावे आणि शिक्षक भरती नोंदणी या ठिकाणी तात्काळ जे असेल पवित्र पोर्टलवरती ज्या काही जाहिराती असेल तर त्या तात्काळ अपलोड करून पुढील प्रक्रिया संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही व्हावी या उद्देशाने महत्त्वाचा हा मुद्दा सध्या बघा 16 नंबरचा इथं घेण्यात आलेला होता. तर ही एक महत्त्वाची अपडेट सध्या बघा होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ह्या संदर्भात तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट तुम्ही करू शकता. त्याच्यावर योग्य तो निर्णय तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओ भेट देत राहा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.